सरकारने माझ्या 3 अटींपैकी कोणती एक अट मान्य केली तर आजच उपोषण मागे घेतो. सोनम वांगचुक यांच्या एका पोस्टने मोठा ट्विस्ट निर्माण केलाय. अनेक दिवसापासून सुरू असलेलं उपोषण, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालय, संसद मार्च आणि आता सरकारपुढे ठेवलेल्या 3 अटी, या सगळ्या घडामोडीमुळे पुढे नेमकं काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. नमस्कार, तुम्ही पाहता स्टुडंट मराठी. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला आता जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक्सवर एक महत्वाची पोस्ट करत उपोषण संपवण्याची तयारी दर्शवली. मात्र सरकारने त्यांच्या 3 अटींपैकी फक्त एक अट जरी मान्य केली तरच आपण आजचं उपोषण सोडू, असं त्यांनी स्पष्ट केलंय. पहिली अट, देशातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, विशेषतः वारंवार होणारे पेपर लीक आणि त्या अपयशाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. दुसरी अट, जर ते म्हणजे स्वतः वांगचुक आणि सीजेपीचे प्रतिनिधी संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले आणि विविध राजकीय पक्षांचे खासदार हा मुद्दा संसदेत ठामपणे मांडण्याचं आश्वासन देतील तर ते उपोषण मागे घेतील. आणि तिसरी अट म्हणजे आरोग्याच्या कारणामुळे स्वतः वांगचुक यांना संसदेत जाणं शक्य न झाल्यास विविध पक्षांचे खासदार आणि नेते मंडळींनी थेट रुग्णालयात येऊन त्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याचं आश्वासन द्यावं. दरम्यान वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालय प्रशासनावरही अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मला रुग्णालयात बेकायदेशीरपणे नजर कैदेत ठेवलंय, माझ्या हालचालीवर निर्बंध आहेत, मला मुक्तपणे बोलू दिलं जात नाही आणि लोकांशी संवाद साधण्याचं स्वातंत्र्यही हिरावून घेतलंय, असा दावा त्यांनी केलाय. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड घडणार आहे. आज म्हणजेच 20 जुलै संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी संसद मार्च काढणार होती. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता अभिजित दिपके आणि जंतर मंतरवरील आंदोलक पुढे काय भूमिका घेणार? सरकार वांगचुक यांच्या 3 अटींपैकी एक तरी मान्य करणार का आणि संसद मार्च होणार की नाही? या संपूर्ण घडामोडीवर तुमचं काय मत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच अपडेटसाठी स्टुडंट मराठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करा.